तर आज आपण तांब्यांची पत्नीविषयक प्रेमकविता म्हणजे आपण पाहिलं की प्रेमकविता हा तांब्यांच्या एकूण काव्याचा एक मध्यवर्ती विशेष आहे. आणि त्या मध्यवर्ती विशेष आहे असल्यामुळे एक पत्नीविषयक प्रेमापासून ते ईश्वरविषयक प्रेमापर्यंत प्रेमाची जी व्याप्ती आहे, प्रेमाचे जे वेगवेगळे आयाम आहेत, प्रेमातले वेगवेगळे घटक आहेत, त्या सगळ्या घटकांना स्पर्श करते तांब्यांची कविता. आणि म्हणून त्यांच्या एकूणच काव्याचा जो आहे, तो प्रेम हा केंद्रबिंदू आहे असं आपल्याला दिसतं. त्यांच्या 2 पत्नीविषयक कविता ज्या आहेत, तिथे आपण या प्रणयविषयक भावभावना ज्या आहेत त्यांनी व्यक्त केलेल्या त्याचा आपण एक शेवटचा आणि महत्वाचा धागा जो आहे तांब्यांच्या प्रेमकवितेचा, तो हा पत्नीविषयक प्रेमाचा आहे. आणि म्हणून त्यांच्या प्रेमाला आपण पाहतो, की एक वत्सलतेचा स्पर्श आहे. त्यांची प्रेमकविता सोज्वळ अशा प्रकारची प्रेमकविता आहे. त्यांची कविता कुटुंबवत्सल, कौटुंबिक आणि पती-पत्नी नातेसंबंधांचं एक एक ज्याला म्हणू गोड आणि अशा प्रकारचं रूप, सरळ रूप दाखवणारी कविता आहे. तर त्यांची कांतेस आणि ती रम्या रजनी या 2 कवितांमध्ये बघा, ते आपल्या पत्नीविषयी काय म्हणतात हां, पत्नीविषयी म्हणत आहेत लक्षात घ्या. त्यांची प्रेयसी, त्यांच्या प्रेमाचा केंद्रबिंदू, त्यांच्या कवितेचा केंद्रबिंदू त्यांची पत्नी आहे. म्हणून ही ही जी प्रेमविषयक कविता आहे, ही सफल प्रेमाची कविता आहे. ही संयोग शृंगाराची कविता आहे. सफल ज्याला म्हणू आपण, की ज्या प्रेमाने अ, मनुष्याच्या जीवनामध्ये एक तृप्ती प्राप्त होते, एक आनंद प्राप्त होतो. अशा प्रकारची सफल अशी प्रेम कविता आहे. समृद्ध अशा प्रकारची प्रेम कविता आहे. म्हणून ही प्रेम कवितेतली जाणीव काय असते? प्रगल्भ असते. अशा प्रेम कवितेतली जाणीव ही प्रगल्भ आणि एकदम ज्याला आपण सोज्वळ अशा प्रकारची म्हणू, अशा प्रकारची जाणीव असते. त्यातल्या शब्द वापरण्याची पद्धत, त्यातल्या प्रतिमा वापरण्याची पद्धत, त्याच्यामुळे एक सोज्वळता किंवा एक वत्सलता किंवा एक व्यापक अशा प्रकारचा प्रेमभाव, कामुकतेपासून अलिप्त अशा प्रकारचा प्रेमभाव. तर कांतेस, कांता म्हणजे पत्नी आणि कांतेस नावाचं एक कडवं आपण वाचलं होतं. आता मी ती कविता पूर्ण वाचतो आणि मग दुसरी कविता. त्याच्यामध्ये तुम्हाला समजूनच जाईल. म्हणजे आपल्याला कविता वाचतानाच त्याचा अर्थ लागतो. आधीच मी सांगितलंय, की तांब्यांची एकूण कविता ही काही गूढ किंवा दुर्बोध नाहीये. गूढ आहे पण दुर्बोध नाहीये. म्हणजे त्याचा अर्थ सुबोध आणि दुर्बोध हं, असे पण आपण काव्याचे आणि त्यातल्या काठिण्य पातळीच्या अंगाने, त्यातल्या आकलनाच्या अंगाने, त्यातल्या आस्वादनाच्या अंगाने भाग करता येऊ शकतात. तर ही कविता सुबोध आहे. तर काय म्हणतात ते कांतेस, म्हणजे कांतेला उद्देशून काय म्हणतात? कांतेस हे संबोधन आहे. त्याला उद्देशून, तिला उद्देशून म्हणतात ते. कांते या जगती जरी मिरवती लावण्य गर्वाप्रती, कोट्यादी युवती तरी नतवती लाभे तयांना मिती. अनेक लोक, अनेक युवती या जगामध्ये आहेत, पण तुझ्यासारखं जे काही लावण्य आहे ते त्यांना काही मिळालेलं नाही. नेत्रा या दिसती न त्या तुझ परी लाजे तरी त्या रती, लाजे जरी त्या रती, प्रेमांधत्व म्हणोत या जनरुचे अंधत्व ऐसे अति. लोकांनी मला कितीही प्रेमांध म्हटलं, प्रेमामध्ये अंध झालेला व्यक्ती असं म्हटलं तरी तो जो ती जी टीका आहे ती सहन करील मी. कारण की मला हे रुचतं. अंधत्व रुचतं. आहे की नाही? अंधत्व जे असतं म्हणजे एखाद्या विषयीचं प्रेम जे आहे, ती प्रेमांधता जी आहे, ती प्रेमांधता हवी-हवीशी आहे. मला आवडणारी आहे, असं कवी म्हणतात. लोकं भलेही टीका करोत त्याच्यावर. हां. लोकी मोहविती शशी कमलिनी रत्ने असे सांगती, ओवाळीन तुझ्यावरून सकला नाही तयांची क्षिती. त्वत्प्रेमे कमलासये कमलता इंदू सैंदुत्वये. म्हणजे लोकी मोहविती शशी कमलिनी रत्ने असे सांगती, असं म्हणतात जगामध्ये, की लोकांना काय कोणत्या गोष्टी या जगातल्या वस्तू मोह पाडतात, मोहात पाडतात. तर शशी पाडतो, चंद्र पाडतो, कमलिनी, कमळाचं फूल, रत्न वेगवेगळी. जगामध्ये ह्या गोष्टी लोकांना मौल्यवान वाटतात आणि त्याच्यावर लोकं मोहित होतात. पण ओवाळीन तुझ्यावरून सकला, या सगळ्यांना तुझ्यावरून ओवाळून टाकीन मी, असं कवी म्हणतो. या सकलांना,
शशी कमलिनी रत्न या सगळ्यांना तुझ्यावरून वळण टाकील. सकला नाही तयांची क्षिती. त्वत्प्रेमे कमलास ये कमलता. बघा महत्वाचं आहे. जैसी दृष्टी वैसी सृष्टी. माणसाच्या अंतरंगामध्ये प्रेम जर व्याप्त झालं असेल, भरलं असेल, तर त्याला सगळं जग सुंदर वाटेल. हेच या अंगाने कविता बघा काय म्हणतो कवी. त्वत्प्रेमे कमलास ये कमलता. तुझ्या प्रेमामुळे कमळाला कमलता प्राप्त होते. कमळाचं जे कमळपण आहे, फुलाचं जे फूल पण आहे, फुलाची जी कोमलता आहे, तरलता आहे, फूल पण कशामध्ये आहे? त्याचं जे सत्व कशामध्ये आहे? आहे की नाही? आपल्या दृष्टीमध्ये आहे. आपल्याला फुल सुंदर वाटतं कारण की माणसाची दृष्टी तशी रसिक आहे म्हणून. तर ही रसिकता जी आहे, ती म्हणजे प्रेम आहे. आणि प्रेम आहे म्हणून त्या कमळाला कमलता आहे. बघा किती सुंदर अनुबंध जोडलेला आहे कवीने. त्वत्प्रेमे कमलास ये कमलता इंदूस इंदुत्वये. इंदू म्हणजे चंद्र. इंदूला इंदुत्व कशामुळे येतं? चंद्राला चंद्रत्व कशामुळे येतं? चंद्राला सौंदर्य कशामुळे प्राप्त होतं? दृष्टीमुळे, प्रेमाच्या रसिकतेमुळे. रत्ना रत्नपणा तुझे विन असे निसत्व सारे प्रिय. रत्नाला रत्नपणा तुझ्यामुळे प्राप्त होतो आणि सगळं जग निसत्व आहे प्रिये असं कवी म्हणतो. जादूने मन वेडला वितीनरा ऐसे कुणी बोलती. सारे ते चुकती जरी न नयनी जादू भरे याती. लोक असं म्हणतात जगातले की जादूगरीनी जादूनी माणसं वेडी होतात, माणसांना वेड लावलं जातं. पण मी असं म्हणतो, कवी असं म्हणतो, ते चुकतात सारे ते चुकती जरी न नयनी जादू भरे याश. म्हणजे नयनांमध्ये स्त्रीच्या आणि प्रेयसीच्या, माझ्या पत्नीच्या नजरेमध्ये जी जादू आहे ना, ती जगातल्या कोणत्याही जादूसमोर जादू त्याच्यासमोर फिक्की आहे, असं कवी म्हणतो. कांते तू असशी जरी कमलजा अन्यान मी ओळखी. मी ओळखतच नाही, माझ्यासाठी तूच सर्व काही आहे, असं ते म्हणतात. सारा सद्गुण संघ बिंबित तुझ्या आदर्श रूपी मुखी. जगातले सगळे सद्गुण जे आहेत, बघा अतिशयोक्ती केली आहे कवीनी. प्रेमामध्ये माणूस अंध झाला, प्रेमामध्ये माणूस आसक्त झाला, म्हणजे त्याला मग ती प्रेयसीच म्हणजे सगळं काही वाटतं. आहे की नाही? तसे कवीची अवस्था झालेली आहे या कवितेमध्ये. म्हणून सारा सद्गुण संघ बिंबित तुझ्या आदर्श रूपी मुखी. तुझ्या आदर्श रूपामध्ये सगळ्या सद्गुणांचं प्रतिबिंब पडलंय असं कवी म्हणतो. द्यावे आयु मला तुझ्या स्तव करी ऐसा प्रभूचा स्तव. मी प्रभूजवळ अशी प्रार्थना करतो देवाजवळ, द्यावे आयु मला तुझ्या स्तव. हे तुझं स्तवन करायला किंवा तुझ्यावर प्रेम करायला मला मला ईश्वराने खूप आयुष्य द्यावं. त्वद्भिन्ना वसुधान योग्य बसणा की उग्र हा विस्तव. तुझ्याशिवाय या जगामधले ही वसुधा आहे, ही पृथ्वी जी आहे ना, ती बसण्याला योग्यच नाहीये. तुझ्याशिवाय हे विस्तव म्हणजे अग्नी जे आहे, तो उग्र वाटतो मला. कांते तू अधिदेवताची गमशी रम्याकृतीची मला. दृष्टिक्षेपी यदीय काव्यरसहा प्रत्येकी ओथंबला. मला तू रम्यपणाची, सौंदर्याची अधिदेवताच वाटते. बघा, दृष्टिक्षेपी यदीय तुझ्या एका दृष्टिक्षेपामध्ये काव्यरस ओथंबलेला आहे. पूर्ण काव्यरस साठवलेला आहे. दिव्ये काव्यमयी प्रिये सुहृदे मज्जीवित मज्जीवितैकेश्वरी. काय म्हणतात तिला? दिव्ये काव्यमयी प्रिये काव्यमय. कारण की काय आहे की तीच काव्याची प्रेरणा आहे ना कवीच्या. कवीचं काव्य तिच्यातूनच तर निर्माण होतं. म्हणून काव्य म्हणतात तिला. काय म्हणतात तिला? कोणती विशेषणं वापरतोय कवी? काव्यमयी प्रिये, सुहृदये, सुहृदय आहे ती. मज्जीवितैकेश्वरी. माझ्या जीविताची माझ्या जीविताची देवी आहे. जीवितैकेश्वरी. मच्चिंता श्रमखेद नाशिनी. मच्चिंता खेद श्रम नाशिनी. आहे की नाही? जसं बंकिमचंद्रांनी वर्णन केलंय की देवीचं वेगवेगळ्या प्रकार. त्वं ही दुर्गा दशपर्णधारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्यादायिनी असं वर्णन केलंय. तर इथे आपल्या पत्नीचं वर्णन करतात. मग चिंता श्रम खेद नाशिनी. चिंता श्रम खेद दुःख यांचा नाश करणारी देवी सखे मत सौख्य तेजस्सरी.
ती सप्रेम विलोकिता वदत हे कांता उरी लाविली. ती ही जी माझी अत्यंत प्रिय असलेली मला आहे, जेव्हा मी तिच्या हृदयाशी धारण करतो, धरतो, त्याचे तत्व कळे तुलाच सख्या, ज्या सत्प्रिया लाभली. मी जेव्हा तुला हृदयाशी धरतो, तेव्हा फक्त तुलाच सखे कळू शकतं, की मी किती भाग्यवान आहे. ज्या सत्प्रिया लाभली. मला तुझ्यासारखी पत्नी लाभली, हे माझं किती थोर भाग्य आहे. हे जे तत्व आहे जगातलं इतरांना नाही कळू शकत. हे फक्त तुला आणि मलाच कळू शकतं, असं ती कविता सांगते. बघा, आता याच्यापेक्षा काय पाहिजे? हां, पत्नीची आरतीच केली आहे ना एक प्रकारे संपूर्ण. हं. दुसरी कविता आहे ती रम्या रजनी. तिलाच म्हटलेलं आहे पुन्हा. ती रम्या रजनी. रम्या म्हणजे सौंदर्यवती, सुंदर आणि रजनी म्हणजे रात्र. ती रम्या रजनी. आता कोण आहे ती रम्या रजनी? चंद्राने गगना पयोधवलशा वाटे रसे व्यापिले. कांतेने पहिल्या रसेची हृदया या टाकिले व्यापुनी. चंद्राने गगना पयो धवलशा वाटे रसे व्यापिले. ज्याप्रमाणे चंद्राने या आकाशाला आपल्या अमृतमय अशा प्रकाशाने व्यापून टाकलेलं आहे. त्याप्रमाणे कांतेने पहिल्या रसेची हृदया या टाकिले व्यापुनी. पत्नीनी कांतेनी तिच्या प्रेमाने संपूर्ण माझा अवकाश जो आहे, माझं हृदय जे आहे भरून टाकलेलं आहे. नक्षत्रे गगने वरी तळपती रत्ने जुईची फुले तेजपुंज विचार शीतल मृदू या द्योतती मन्मनी ऐशा रम्यमयी प्रमोद समयी सौंधावरी मंचकी बाहू घालुनी बाहू माझी बसलो दोघे आम्ही एकदा. त्यांच्या शृंगाराचंच वर्णन एक प्रकारे त्यांनी केलेलं आहे, कवीने केलं जे जे दोघे एकमेकांच्या बाहुपाशामध्ये आणि गच्चीवर बसलेले असताना नेत्री प्रेममयी विलोकुनी बहु आलिंगुनी तैसकी बोले मी प्रिय वल्लभे हृदय तू तू जीव तू संपदा. प्रिय वल्लभे हृदय तू तू जीव तू संपदा. तो प्रियकर ते आपल्या प्रेयसीला म्हणतो. माळा घालुनी बाहूंची मम गळा बोले तदा अंगना नाथा प्रीती सदा अशीच असू द्या दासीवरी नम्रया. आहे ही इतुकी विनंती दुसरी काही नसे याचना शालू प्रीतीच शालती कनकती रत्ने हिरेती प्रिया. इथे पती पत्नीचं जे गाढ प्रेम आहे आणि त्या गाढ प्रेमाची ही कविता आहे, त्यांच्यातला संवाद वर्णन केला आहे कवीने या कवितेमध्ये. की प्रिया काय म्हणते, नाथा प्रीती सदा अशीच असू द्या या दाशीवरी. ही जी प्रेमदासी आहे तुमची, त्या प्रेमाच्या दासावर तुमची सगळी प्रीती माझ्यावर असू द्या. स्त्री जातीस पतीच सदैव खरे सर्वस्व ते आमुचे. नाथा जाईल काळ हा निघून या जाईल ते यौवन. घाली मोह तुम्हास सांप्रत असे काही न राहील जे. कदाचित ती प्रेयसी काय म्हणते आपल्या पतीला, कदाचित माझं हे यौवन सौंदर्य जे आहे ते काही दिवसांनी संपून जाईल म्हातारपणामध्ये. पण चंद्राला क्षय लागणार समजा आता उद्यापासून. ज्याप्रमाणे चंद्राला क्षय सुरुवात होतो, चंद्र कमी कमी होत जातो ना, त्याप्रमाणे माझं जे सौंदर्य आहे ते काही दिवसांनी लोपून जाईल. कांता वृत्ती नसो म्हणून तुमची सौख्य सौख्य क्षण प्रेरित जावो ती विलयान जाईल जसा वेगे सख्या या क्षण. परंतु तुमचं प्रेम मात्र हा क्षण जसा चालला आहे त्या क्षणाच्या जाण्याप्रमाणे तुमचं माझ्यावरचं प्रेम मात्र कमी होऊ देऊ नका. नेत्री प्रेमळ अश्रू पाहून सखी एकाकी मी चुंबित लावी घट्ट उरी वदेन मुख हे मद्भाव सांगे पण. आणि तिच्या या बोलांनी माझ्या मनामध्ये तिच्याविषयीचं प्रेम उचंबळून येतं. ती मला उराशी कवटाळतो आणि मग तिचं माझ्यावरचं प्रेम मला तिच्या डोळ्यामध्ये दिसतं. नक्षत्रे गगनी जई तळपती ये दिव्य तारापती तेव्हा मत स्मृती देवता प्रगटवी अजूनही तो क्षण. तो क्षण ज्यावेळी मी तिच्या मिठीत आहे तो क्षण मला अजूनही आठवतो, नेहमी आठवतो, नेहमी आठवतो. कवी या कवितेमध्ये सांगतात ती रम्या रजनी पयो धवलते आकाश ते सौंदती. काय काय आठवतं. कवी म्हणतो की तो जो क्षण आहे ती मला म्हणाली होती की हा क्षण निघून जाईल, माझं सौंदर्य विरून जाईल, पण तुमचं माझ्यावरचं प्रेम कमी होऊ देऊ नका. आणि त्यावेळी मी तिला जे
जवळ घेतलं आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. मला तिच्या नजरेमध्ये जे प्रेम दिसलं, जे अगाध माझ्याविषयीची माया दिसली, वात्सल्य दिसलं, ते मला अजूनही नेहमी-नेहमी आठवतं. कवी या कवितेमध्ये सांगतो, "ती रम्या रजनी, ती रम्या रजनी, ती रम्य अशा प्रकारची रात्र मला आठवते. ती रम्या रजनी, पयो ते आकाश." पय म्हणजे अमृत. पयोधवल, अमृत, धवल, पांढरं शुभ्र ते चंद्राच्या प्रकाशाने भरलेलं आकाश मला आठवतो. तो सौंध आठवतो. तो सौंध, तो गच्ची ती गच्ची आठवते. ती प्रीती ज्योती सखी, माझ्या प्रेमाची ज्योत असलेली सखी मला आठवते. विलोल नयनी ते वारी ते चुंबन. आणि तिच्या नेत्रांमध्ये माझं प्रेम मला आठवतं आणि ते चुंबन मला आठवतं. अशा प्रकारची ती रम्या रजनी. या 2 कविता अशा आहेत मित्रांनो, की या कवितेतून आपल्याला एकूणच तांब्यांच्या प्रेम कवितेचं वेगळेपण कशामध्ये आहे? ते कोणत्या उत्कटतेमध्ये आहे आणि ती उत्कटता त्यांच्या जीवनामध्ये कशी त्यांना प्रत्ययाला येते आणि ती सकारात्मक अशी प्रेमानुभूती, ती प्रणयानुभूती, ती उत्कटता, ती कौटुंबिक प्रेम, ते पत्नीविषयीचं प्रेम, ती आस्था, ते गाढ अशा प्रकारची प्रीती आणि ते ज्याला म्हणू संतृप्त, जे सफल, जे पूर्णपणे सुखदायक, आनंददायक अशा प्रकारचं प्रेम ते या 2 कवितांमध्ये व्यक्त करतात आणि त्या या 2 प्रातिनिधिक कविता ज्या आहेत, त्या प्रातिनिधिक कवितातून आपल्याला तांब्यांच्या प्रेम कवितेचं मोठेपण आणि वैशिष्ट्य आपल्या लक्षात येतं. आता आपण शेवटच्या मुद्द्याकडे तांब्यांच्या कवितेच्या वळणार आहोत आणि तो मुद्दा आहे तांब्यांची आध्यात्मिक किंवा मृत्यूचिंतनपर कविता. अनेक कविता तांब्यांनी लिहिलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, एक मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. समीक्षक किंवा विचार करणारे लोक तांब्यांच्या ह्या प्रकारच्या ज्या कविता आहेत, त्यांना वेगवेगळ्या रूपामध्ये विभक्त करतात. मी नाही करत. माझं असं म्हणणं आहे, की या सगळ्या कवितांना आपण आध्यात्मिक चिंतनपर कविता म्हणू शकतो. काय आहे, की चिंतनपर कविता, चिंतन काव्य, विचार काव्य, तत्वज्ञानपर काव्य हा काव्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि डॉक्टर सुधीर रसाळ यांनी त्यांच्या कविता आणि प्रतिमा नावाच्या ग्रंथामध्ये काव्याचे जे प्रमुख 4 भाग केलेले आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी पहिला भाग केलेला आहे भाव कविता. दुसरा भाग केलेला आहे कथा कविता. तिसरा भाग केलेला आहे नाट्य कविता आणि चौथा भाग केलेला आहे चिंतनपर कविता. तर चिंतनपर कविता, विचार काव्य, जे सामाजिक कविता लिहिणारे कवी आहेत, त्यांच्या कवितेमध्ये आपल्याला अशी विचार कविता दिसते. वसंत आबाजी डहाके असो, यांच्या काव्यामध्ये यशवंत ललित कवी असो, सगळ्या प्रकारचे किंवा नारायण सुर्वे असो, मुक्तिबोध असो, म्हणजे जे समाजातल्या आणि समस्यांना आपल्या काव्यातून साकारण्याचा बहुतांशी प्रयत्न करतात. ही सामाजिक काव्याची धारा आहे. त्याच्यामध्ये विचार चिंतनाला जास्ती महत्त्व असतं. प्रेम आणि निसर्ग या गोष्टींना कमी महत्त्व असतं. असं आपल्याला दिसतं. पण पण याचा अर्थ असा नाही, की बाकीच्या कवींच्या काव्यामध्ये विचार काव्य नाहीये. जसं ज्ञानेश्वरांचं ज्ञानेश्वरी ही विचार काव्य आहे. तत्वज्ञानपर काव्य आहे. आपल्या लक्षात येतं. तत्वज्ञान काव्याच्या माध्यमातून मांडलंय. चिंतन, जीवनविषयक चिंतन काव्याच्या माध्यमातून मांडलंय. आणि मराठीमध्ये अशी कविता मोठ्या प्रमाणात आहे. बी कवींनी अशा प्रकारची विचार कविता लिहिली आहे. ज्याच्यामध्ये विचारधारा प्रतिबिंबित होते, चिंतन प्रतिबिंबित होतं. जीवनविषयक चिंतन ज्याच्यामध्ये मांडलेलं असतं. जीवनातल्या घटना प्रसंगांच्या ऐवजी चिंतनावर भर दिलेला असतो. तर अशा प्रकारचं अध्यात्म चिंतन मांडणारी तांब्यांची कविता मोठ्या प्रमाणात तांब्यांनी लिहिली आहे. आता त्या आध्यात्मिक चिंतनपर कवितांना अनेक समीक्षकांनी वेगवेगळी नावं दिली आहे. काहींनी त्याला गूढगुंजनपर कविता म्हटली आहे. काहींनी त्यांना तत्वज्ञानपर कविता म्हटलेला आहे. काहींनी त्यांना चिंतनपर कविता म्हटलंय. त्याच्यातूनही मृत्यूविषयक चिंतनाच्या कविता काहींनी वेगळ्या काढलेल्या आहेत. त्याला महाप्रस्थानपर गीते असं नाव दिलंय. महाप्रस्थान म्हणजे शेवटलं प्रस्थान. शेवटलं म्हणजे मृत्यू. शेवटलं प्रस्थान. महा म्हणजे मोठं. महा, मोठं, शेवटचं, अखेरचं प्रस्थान. त्याला महाप्रस्थानपर गीते म्हटलंय. म्हणजे कारण की काय आहे, की जसा माणूस म्हातारा होतो किंवा तांब्यांच्या शेवटच्या कालखंडामध्ये मृत्यूच्या चिंतनातून ना. देशपांडेंच्या पण तशा कविता आहेत. मी नागांचा अभ्यास केला त्याच्यामध्ये त्यांच्या गुंफण नावाच्या शेवटल्या संग्रहातल्या त्यांच्या ज्या कविता आहेत. कारण की मी त्यांना जेव्हा गेलो होतो भेटायला तेव्हा अंतिम जीवनाचा अंतिम काळ ते मोजत होते, घटिका मोजत होते आणि अत्यंत गलित-गात्र त्यांचं शरीर झालं होतं. एका अंधाऱ्या कोपऱ्यामध्ये ते असे बसलेले होते आणि त्यांना नीट बोलता पण येत नव्हतं. माझी ओळख करून दिली त्यांच्या मुलानी
आणि मी नागांचे अखेरच्या दिवसातील दर्शन नावाचा लेख सुद्धा त्या काळामध्ये सामना निघत होता नागपूरहून. बंद झाल्यानंतर त्या सामना नावाच्या दैनिकामध्ये लिहिला होता. नागांचे अखेरच्या दिवसातील दर्शन माझ्या पुस्तकामध्ये आहे तो लेख. तर ते दर्शन विकल करणारं होतं माणसाला आणि माणसाची जी शेवटची अंतिम अवस्था असते जीवनाची, ती अत्यंत शोकांत असते, विचित्र असते. हां, विचित्र असते ती अवस्था. त्या अवस्थेमध्ये लिहिलेली जी गीतं असतात, त्यांना यांनी महाप्रस्थान गीतं म्हणताय, मृत्यूविषयक गीतं. अर्थात तांब्यांचं वैशिष्ट्य असं आहे, की तांबे अशा प्रकारची गीतं किंवा अशा प्रकारची जीवनाचा अंतिम सत्य मृत्यू आहे हे व्यक्त करणारी, जीवनाचं क्षणभंगुरत्व व्यक्त करणारी, जीवनाची जी काही एक एक परात्मतेची भावना माणसाच्या मनाला घेरून असते सतत मृत्यूचं चिंतनाची भावना, मृत्यूची भावना, ती जी भावना आहे, ती भावना व्यक्त करणारी अनेक गीतं त्यांनी लिहिली. म्हणजे ती अगदी म्हातारपणातच लिहिली असं नाही. पण काही समीक्षकांनी महाप्रस्थानपर गीते, मृत्यूविषयक गीते म्हणून वेगळं काढलंय. म्हणजे मृत्यूविषयक गीते असो, जीवन चिंतनपर गीतं असो, काव्य असो त्यांचं. अशा सगळ्या याला मी अध्यात्म चिंतन हे नाव देतो. कारण की माझं असं म्हणणं आहे, की अध्यात्म म्हणजे काय आहे? अध्यात्म म्हणजे जीवन चिंतन. अध्यात्म या शब्दाचा अर्थ असा आहे, अधिक आत्म. अधिक आत्म म्हणजे आत्म्याविषयीचे सर्वंकष चिंतन. आत्म्याविषयीचं सर्व समग्र चिंतन. आत्म्याविषयीचं म्हणजे काय? स्वविषयीचं. हां, स्व म्हणजे काय? माणसाचे अस्तित्व आहे ते. हां, जसं अस्तित्ववादामध्ये असं म्हटलंय, एक्झिस्टन्स बिफोर इसेन्स. एक्झिस्टन्स अस्तित्वाला त्यांनी महत्त्व दिलंय. इसेन्स म्हणजे जे स्वत्व सत्व असतं सत्व जीवनाचं. सत्व आणि स्वत्व असे 2 शब्द आहेत. बघा सत्व आणि स्वत्व असे 2 शब्द. तर स्वत्व म्हणजे काय? इसेन्स म्हणजे आपण ज्याला चैतन्य तत्व म्हणतो, परब्रह्म म्हणतो, या जगामध्ये व्याप्त असलेलं जे चैतन्य तत्व आहे ते. ते आहे सत्व आणि स्वत्व म्हणजे आयडेंटिटी, एक्झिस्टन्स बिफोर इसेन्स असं असलेलं रूप आहे. तर हे जे मानवी अस्तित्व आहे किंवा हे चैतन्य तत्व आहे, ते जे आत्मतत्व आहे, स्वतत्व जे आहे, माणसाचं असणं जे आहे, ते असणं जे आहे, त्या असण्याला त्या असण्याचं चिंतन म्हणजे मानवी जीवनाचं चिंतनच एक प्रकारे होतं. अध्यात्म अध्यात्म या शब्दाचा अर्थच तसा आहे, की जीवन चिंतन किंवा आत्मचिंतन. आणि हे आत्मचिंतन सगळे कवी करतात. सगळ्या कवींच्या काव्यामध्ये ही जीवनचिंतनाची धारा आपल्याला वाहताना दिसते. अगदी मुक्तिबोधांच्या काव्यामध्ये मार्क्सवादी ज्यांना आपण मुक्तिबोध म्हणतो, त्या मुक्तिबोधांच्या काव्यामध्ये सुद्धा ती दिसते. मर्ढेकर जे आधुनिकतावादी आपण नवकवी म्हणतो, त्यांच्याही काव्यामध्ये दिसते. भंगुदे काठिन्य माझे मध्ये शेवटी काय म्हणतात ते? "काय मागावे परीम्या तूही कैसे काय द्यावे? तूच देणारा जिथे अन तूच घेणारा स्वभावे." ईश्वराला उद्देशून म्हटलेलं. "काय मागावे परीम्या." ती ही जी ईश्वरनिष्ठा आहे, हे जे अध्यात्मचिंतन आहे. आता अध्यात्मचिंतन ही गोष्ट व्यापक आहे. त्याच्यामध्ये केवळ ईश्वर आहे आणि ईश्वरनिष्ठा आहे, पूजा पद्धती आहे असं नाहीये. अध्यात्म ही या पूजा पद्धतीच्या वेगळी गोष्ट आहे. मानवी मन म्हणजे एखादा माणूस ईश्वराचं रोज पूजा करत नसेल, तरी तो आध्यात्मिक असू शकतो. कारण की अध्यात्माचं चिंतन म्हणजे आपलं माणसाचं या जगाशी काय नातं आहे. व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी माणसाचं जगाशी काय नातं आहे? माणसाचं माणसाशी काय नातं आहे? याच्याविषयीचा शोध जो आहे, तो शोध म्हणजे अध्यात्मशास्त्र. तो शोध म्हणजे अध्यात्मचिंतन. त्या अर्थाने पूर्ण काव्याचा जो शोध आहे, म्हणजे काव्य जे असतं ते शेवटी काय आत्मचिंतन असतं. आत्मशोध असतो कवींनी केलेला. पोएट्री इज अ स्पॉन्टेनियस वर्क फ्रॉम पॉवरफुल लिंक्स. तर त्या अर्थाने उत्तम काव्य हे शेवटी अध्यात्म चिंतनच असतं. लक्षात घ्या. म्हणून ही जी सगळी चिंतनपर कविता आहे, मानवी जीवनाचं चिंतन करणारी, मानवी जीवनामध्ये माणसाच्या जगण्याचा अर्थ शोधणारी, माणसाचं या विश्वामध्ये काय स्थान आहे, माणसाचं माणसाशी काय नातं आहे, माणसाचं निसर्गाशी काय नातं आहे. मग निसर्गाच्या पलीकडे जे तत्व आहे, ईश्वरी तत्व म्हणा, काहीही म्हणा, त्याला ब्रह्मतत्व म्हणा, त्याचं माणसाचं काय नातं आहे? तो आणि माणूस जे सर्वं खल्विदं ब्रह्म असं म्हटलं जातं, त्याच्यामध्ये काय नातं आहे? त्याच्यामध्ये काय अनुबंध आहे? आणि तो संवेदनशील कवी असतो, संवेदनशील कवी असा सतत जागृत असतो आपल्या अस्तित्वाविषयी, अवतीभोवतीच्या सगळ्या कोलाहलाविषयी आणि पर्यावरणाविषयी जागृत असणारा कवी जो असतो, ते कवीचं हृदय सतत याचं चिंतन करत असतं, की माझं या विश्वातलं स्थान काय आहे? मी एकटा आहे, की
की ही सगळी अवतीभोवतीची काय आहे? ही माया आहे का? शंकराचार्य म्हणतात त्याप्रमाणे. की हा हा चिद्विलास आहे या ब्रह्मतत्वाचा, ज्ञानदेव म्हणतात त्याप्रमाणे. अशा प्रकारची चिंतनाची धारा काव्यातून वाहत असते. कवी मनीषी असतो, कवी द्रष्टा असतो. तर ही जी चिंतनाची धारा वाहते, ती त्याला आपण म्हणू की हे जे सगळं चिंतन वेगवेगळ्या कवितांमध्ये अ, आणि मोठ्या प्रमाणामध्ये आलेलं आहे. लक्षात घ्या. मोठ्या प्रमाणामध्ये आलेलं आहे काम्यांच्या कवितेमध्ये. म्हणून काम्यांच्या कवितेमध्ये जर आपण प्रेमाचा भाग सोडला, तर त्यांची दुसरी जी अत्यंत महत्त्वाची कविता आहे, ती म्हणजे त्यांची ही अध्यात्म चिंतनपर कविता आहे. मृत्यू चिंतनपर कविता आहे. आणि म्हणून त्यांच्या ज्या अनेक कवितांना मराठी वाङ्मयामध्ये आणि मराठी साहित्याच्या आणि काव्याच्या धारेमध्ये अमर स्थान प्राप्त झालेलं आहे. त्या अमर स्थानांमध्ये त्यांच्या ज्या कविता आहेत, जन पळभर म्हणतील हाया. स्मरणात खरोखर जग जगते. काय कविता आहेत त्या? हं. जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय. मी वाचतो फक्त तुम्हाला समजून जाईल त्या कवितेचा अर्थ. हां, जगामध्ये लोक काय म्हणतात? जीवनाची क्षणभंगुरता कशी असते? हां, एका माणसाने अडतं का माणसाचं विश्व? अहो, आता कोरोनामध्ये किती मृत्यू झाले, तरी जीवन चाललंय. आपण चाललोय, आपल्या अवतीभोवतीची माणसं मरतात आहे. मरे एक त्याचा दुजा शोक आहे. एक मरतो, दुसरे फक्त शोक करतात काही दिवस, मग पुन्हा जग पुढे जातं. हे जे जीवनातलं तत्व आहे, ही जी जीवनाची शोकांतिका एक प्रकारे, शोकांतिकाच नाहीये तर काय? इट इस नॉट अ ट्रॅजेडी दॅट मेन बिकम्स ओल्ड और डाय, बट सीज टू लव्ह. प्रेमवंचनेचं हे दुःख जे आहे, आपली माणसं सोडून जातात आपल्याला. आपण काही दिवसच दुःख करत बसतो आणि मग आपल्याला पुन्हा आपल्या जीवनाला सामोरं जावं लागतं नाईलाजाने. जीवन जगण्याची ही जी हतबलता आहे ना, असमर्थता आहे, ती कवीनी या काव्यामध्ये पकडलेली आहे. काय म्हणतात कवी? "जन पळभर म्हणतील हाय, हाय, मी जाता राहीन कार्य काय. जन पळभर म्हणतील हाय, हाय, सूर्य तळपतील, चंद्र झळकतील, तारे अपुला क्रम आचरतील, असेच वारे पुढे वाहतील, असेच वारे पुढे वाहतील, होईल काही का अंतराय. बघा, होईल काही का काही फरक पडेल का कोणाला? काही अंतराय होईल का? काही अंतर पडेल का? नाही. काही कोणाला फरक पडत नाही. होईल काही का अंतराय, मी जाता राहीन का. मी गेलो तर काय अडणार आहे जगाचं? काहीही जगाचं अडणार नाही. मी जाता राहीन कार्य काय. जन पळभर म्हणतील हाय, हाय. एका क्षणासाठी लोक म्हणतील, "हाय, हाय, खूप चांगला होता, गेला." पण दुसऱ्या क्षणी आपल्या कामाला धावायला लागते. मेघ वर्षतील शेते पिकतील, गर्वाने या नद्या वाहतील. ऐका, तुम्ही ऐकली नसेल ही कविता तर नक्की ऐका. ते गाणं ऐका लताबाईंनी म्हटलेलं. जीवनाचं जे सत्य स्वरूप आहे, ते या कवितेमध्ये कवीनी मांडलं. अजरामर कविता आहे. जीवनातल्या एका विशिष्ट भावनेला कवीनी शब्दांचं रूप देऊन टाकलेलं आहे. तिला एक मूर्तीमध्ये वाङ्मय मूर्ती निर्माण केलेली आहे. मेघ वर्षतील, शेते पिकतील, गर्वाने या नद्या वाहतील, पुन्हा काळजी कीन उमटतील, पुन्हा तटावर तेच पाय. कुणालाही काळजी नाही, की ती जी माणसं गेलेली आहे, ती पुन्हा येतील का कधी आपल्यासोबत? नाही. सखे सोयरे डोळे पुसतील. शब्दांकडे लक्ष द्या. सखे सोयरे डोळे पुसतील, पुन्हा आपल्या कामी लागतील. शब्द साधे वापरतात बरं. काम्यांचं वैशिष्ट्य काय? शब्द साधे वापरतात, पण हृदय भेदक वापरतात. त्या सगळ्या भावनांचा निचोड त्या शब्दांमध्ये सामावलेला असतो. भावनांचा सारांश काढतात. सखे सोयरे डोळे पुसतील, पुन्हा आपुल्या कामी लागतील. उठतील, बसतील, हसून खिदळतील, मी जाता त्यांचे काय जाय. मी जाता त्यांचे काय जाय. मी जाता राहील कार्य काय. जन पळभर म्हणतील हाय. रामकृष्णही आले गेले. शेवटची 2 कडवी आहेत बघा.
रामकृष्णही आले गेले, मोठे मोठे त्यांना आपण देवता मानतो, त्यांना आपले आदर्श मानतो, महापुरुष मानतो. काय झालंय त्यांचं? अर्थात ते अमर झाले. रामकृष्णही आले गेले, त्याविन जग का ओसची पडले. कुणी सदोतीत सूतक धरिले. सूतक धरतं का कुणी? 1 महिन्याचं असतं फक्त. फार तर 1 वर्ष. हां, आहे की नाही? कुणी सदोतीत 1 वर्षानंतर आपण ते करतो वर्ष श्राद्ध. झालं, संपलं विषय. कुणी सदोतीत सूतक धरिले, मग काय अटकले मज शिवाय. मग काय अटकले मज शिवाय. माझ्याशिवाय काय थांबेल? काही थांबणार नाही. ही जाणीव महत्वाची आहे. आणि हीच जाणीव माणसाला जीवनामध्ये प्रगल्भता शिकवते, विवेक शिकवते, की आपल्या जाणांनी या जगाचं काहीही अडत नाही. शेवटी काय म्हणतात, म्हणून म्हणून काय करायचं, कसं जीवन जगायचं, याचा संदेशच या कवितेमध्ये देऊन टाकला कवी अशा जगास्तव काय कुढावे, अशा जगास्तव काय कुढावे, मोही कुणाच्या का गुंतावे, हरी दूता का विन्मुख व्हावे, का जिरवू नये शांतीत काय. मग या मृत्यूला सामोर जाण्याशिवाय आपल्या हातामध्ये काय आहे? हरिदूता का विन्मुख व्हावे. हरिदूत आलेला आहे. हरी म्हणजे ईश्वर, ईश्वराचा दूत आलेला आहे. त्याला का विन्मुख व्हायचं? त्याला सामोरं जायचं. मृत्यूला सामोरं जायचं. यमाचा दूत आलाय त्याला सामोरं जायचं. असं कवी सुचवतो आपल्याला. अशा जगास्तव काय कुढावे. कशाला दुःख करत बसायचं? मोही कुणाच्या का गुंतावे. कशाला या मोहमायेमध्ये पडायचं? हरी दूता का विन्मुख व्हावे. हरीच्या दूताला कशाला विन्मुख व्हायचं? का जिरवू नये शांतीत काय. या चिरशांतीमध्ये आपली काया का विलीन करून टाकू नये, असं मृत्यूचं हसत-हसत स्वागत करणारी ही कविता आहे. अत्यंत महत्वाची कविता आहे. अजरामर कविता आहे. आणि याच्यामध्ये सगळं अध्यात्म चिंतन सामावलेलं आहे. इथे आपण थांबू. पुढच्या तासिकेमध्ये आपण मर्ढेकरांची कविता हा विषय आपण सुरू करणार आहोत. इथे आपण तांब्यांच्या कवितेला विराम देतो. धन्यवाद. नमस्कार. आता मी इथे थांबतो. कोणी नंतर मागाहून आलं असेल, मला वाटत नाही कोणी आलं असेल, तर मला पुढच्या तासिकेमध्ये सांगा. धन्यवाद.